भोपळा लागवड ते काढणीपर्यंतची ही माहिती जर आपणास आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भोपळ्यासाठी हवामान आणि जमीन। दुधी भोपळ्याची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात केली जाते। हे पीक उष्ण आणि कोरड्या हवामानात उत्तम येते। मध्यम ते भारी जमिनीत हे पीक उत्तम येते। हंगाम व बियाणे। मे ते जून महिन्यात या पिकाची लागवड केली जाते। हेक्टरी 3 ते 6 किलो बियाणे लागते। दुधी भोपळा पूर्व मशागत व लागवड। शेतास उभी आडवी नांगरट करून ढेकळे फोडून काढावीत। नंतर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 30 ते 35 गाड्या टाकावे व नंतर वखराची पाळी द्यावी। दुधी भोपळ्याची लागवड करण्यासाठी 3 मीटर अंतरावर 60 सेंटीमीटर रुंदीचे पाट काढावेत। पाटाच्या दोन्ही बाजूस 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे व 1 मीटर अंतराचे खड्डे तयार करावेत। प्रत्येक खड्ड्यात 3 ते 5 किलो शेणखत टाकून मातीत मिसळावे। नंतर प्रत्येक आळ्यात 3 ते 4 बिया टाकाव्यात। भोपळ्यांचे वाण। पुसा समर, प्रॉलिफिक लॉग या जातीची कोवळी फळे 40 ते 50 सेंटीमीटर लांबीची आणि 20 ते 25 सेंटीमीटर जाडीची असतात। फळांचा रंग पिवळसर हिरवा असतो। या जातीचे हेक्टरी उत्पादन 110 ते 120 क्विंटलपर्यंत असते। पुसा समर, प्रॉलिफिक राऊंड या जातीची फळे हिरवी गोल आकाराची 15 ते 20 सेंटीमीटर जाडीची असतात। ही जात उन्हाळी हंगामासाठी चांगली असून या जातीचे हेक्टरी उत्पादन 90 ते 100 क्विंटलपर्यंत असते। पुसा नवीन या जातीची फळे 25 ते 30 सेंटीमीटर लांबीची व 5 ते 6 सेंटीमीटर व्यासाची असतात। फळाचे सरासरी वजन 700 ते 900 पर्यंत असते। ही जात लवकर येणारी असून सरासरी हेक्टरी उत्पादन 150 ते 170 क्विंटलपर्यंत असते। पंजाब कोमल या जातीची फळे 40 ते 45 सेंटीमीटर लांबीची 5 ते 6 सेंटीमीटर व्यासाची असतात। फळाची सरासरी वजन 1 ते 1.5 किलोपर्यंत असून या जातीची सरासरी हेक्टरी उत्पादन 130 ते 140 क्विंटलपर्यंत प्रति हेक्टरी असते। सम्राट विद्यापीठाने शिफारस केलेले वाण। उत्पादन दुधी भोपळ्याच्या जातीनुसार हेक्टरी 170 ते 200 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते। भोपळा खते व पाणी व्यवस्थापन। दुधी भोपळ्यास लागवडीपूर्वी 50 किलो नत्र 50 किलो स्फुरद लागवडीपूर्वी द्यावे आणि 50 किलो प्रति हेक्टरी नत्राचा दुसरा हप्ता लागवडीनंतर 30 ते 40 दिवसाच्या अंतराने द्यावा। जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे। भोपळा आंतरमशागत। दुधी भोपळ्याचे पीक मांडवावर चढविणे गरजेचे असल्याने बांबूच्या साह्याने तयार केलेल्या मांडवावर योग्य त्या आधाराच्या साह्याने वेल वाढतील तसे चढवावे। उन्हाळी हंगामात वेलांची वाढ कमी असल्यामुळे ते जमिनीवर सोडले तरीही चालतात। पिकांमध्ये गवताचे प्रमाण वाढलेले निदर्शनास येताच तात्काळ खुरपणी करून तण काढून टाकावे।